मुंबईमध्ये हुतात्मा चौकात राष्ट्रवादीचे नेते एकत्रित आले होते आणि या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी ज्यासाठी आजचा महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे त्यावेळी सुप्रिया सुळे आणि नवाब मलिक यांनी न्यूज 18 लोकमतशी बातचीत केली। आम्ही सध्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्याकडे आम्ही सध्या लक्ष देतोय, बाकी कोणाला काही करायचे ते करू दे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नवाब मलिक आणि सुप्रिया सुळे यांनी दिलाय। तर महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये जो संमिश्र प्रतिसाद मिळतोय, एकीकडे बंद असलेल्या बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांना बसलेला फटका, तर दुसरीकडे अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाला केलेली सुरुवात, अशी दोन्ही चित्र नाशिकमध्ये दिसतायत। पोलीस बंदोबस्त जागोजागी आहे, मात्र तरी देखील जनजीवन सामान्यच आहे। विशेष म्हणजे शहर बस सेवा अर्थात सिटी लिंक सुद्धा सुरू आहे। सध्या तरी कोणता फरक दिसत नाहीये नाशिकमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला आढावा पाहूयात। लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे। महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेवर असलेल्या तीनही पक्षांनी पुकारलेल्या या बंदला नाशिकमध्ये मात्र संमिश्र प्रतिसाद मिळतोय। या इथलं जनजीवन हे पूर्णपणे सुरळीत आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे नाशिकचं सगळं जनजीवन सुरळीत आहे। अनेक ठिकाणी व्यापारी संकुलातली काही दुकानं उघडायला सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणी लोकांची मोठी गर्दी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागी रस्त्यावर आहे। अनेक लहान मोठ्या व्यावसायिकांनी जे फुटपाथ व्यवसाय करतात त्यांनी आपली दुकानं सुरू केले। बाबा, ते शेतकऱ्यांसाठी म्हणून बंद केलाय महाराष्ट्र बंद, तुमचं तर दुकान चालू आहे। तुम्ही शेतकरी आहे का? हा, शेतकरी आहे। मग दुकान का बरं चालू ठेवला? मग आता काय करायचं, या माल काय करायचा मग आता आम्ही माल का करायचा? नुकसान होतं का? नुकसान होतं म्हणा, नुकसान होते ना या मालाची, मग आता काय करू। हे बाबा आहे, शेतकरी आहे, रोज शेतीचं नुकसान झालं तर करणार काय? शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती प्रत्येकाला नक्कीच आहे। भाजीपाला न गेल्यामुळे मुंबईला मोठं ट्रान्सपोर्टेशन ठप्प झालं हे तितकंच खरं आहे, पण महाराष्ट्र बंदला नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळतोय। अनेक ठिकाणी दुकानं सुद्धा उघडी आहेत, आणखी याचबरोबर शहर बस सेवा सुद्धा सुरळीत सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, रविवार कारंजा, नाशिक। नाशिकनंतर पुण्याकडे वळूयात। पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदचा फटका हा ऑफिसला निघालेल्या सामान्य पुणेकरांना बसताना दिसतोय। कारण या बंदचा धसका घेऊन पीएमपीनं दुपारी 12 वाजेपर्यंत बस सेवा बंद ठेवली आहे आणि हीच संधी साधून काही रिक्षावाले जोरदार प्रवासी वाहतूक करू लागलेत आणि याचाच ग्राउंड झिरो वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आता आपण स्वारगेट पीएमपी बस डेपो समोर आहोत। आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र बंद ठेवला महाविकास आघाडीने, त्यामुळे पीएमपी प्रशासनाने हे बस सेवाही 12 वाजेपर्यंत बंद ठेवलेली आहे। हे सगळ्या बसेस इथे डेपोमध्ये लावून ठेवलेल्या आहेत, कामगार तिथे बसून आहेत। म्हणजे प्रशासनाचाच आदेश आहे। म्हणजे असाही आरोप होतोच आहे, हा जो बंद आहे महाविकास आघाडीचा हा शासन पुरस्कृत आहे की काय, त्यामुळेच प्रशासनाने पीएमपी बस सेवा बंद ठेवली अशीही चर्चा आहे। पण त्यांना वर्ण आदेश, त्यामुळे ती बस सेवा 12 वाजे बंद राहणार आहे। पण त्याचा फटका हा सामान्य प्रवाशांना बसतो। आपण पाहू शकतो रस्त्यावर अचानक रिक्षांची संख्या वाढलेली आहे आणि हे खरं तर रिक्षा हमाल पंचायतीने आजच्या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। म्हणजे बाकीचे इंडिव्हिज्युअल रिक्षावाले आहेत ते मात्र एकदम मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि अशा पद्धतीने प्रवाशांसाठी ते सेवा सुरू केली। त्यात अनेकांची लूटही होते, प्रवाशांचे हालही होतात। मला सांग, इथं कसं आलं तू? बस हवी आहे का तुला? बस मिळाली का? नाही सर, नाही नाही। काय कशामुळे बंद म्हणून सांगितलं? काय महाराष्ट्र बंद आहे। महाराष्ट्र बंद आहे। तू कुठं निघलास आता? मैं ऑफिसला। ऑफिसला? मग आज बस सेवा बंद आहे। रिक्षावाले तुला जसं वाजवी दराने नेत आहेत की लुटण्याचे प्रकार सुरू आहेत? तू आता इथं उभं आहे बरं तू? नाही सर, म्हणजे आपण पाहू शकतो हे सगळे बस स्टँडवरती आता खरं तर रिक्षावाले इथं येतात आणि गिरायकांना, काका तुम्हाला कुठं जायचंय? जिल्हा परिषद। जिल्हा परिषद। एरवी तुम्ही बसने जाता ना, पण आज बस सेवा बंद आहे, बंदमुळे बंद आहे, बंद। मग आता कसं जाणार? आता रिक्षाने जावं लागेल, वाट बघायची। रिक्षावाले मग काय, म्हणजे अशा पद्धतीने आता त्यामुळे झालंय का एकदम अचानक आपल्याला रस्त्यावरती ना रिक्षाची संख्या का वाढलेली दिसते? त्याचं कारणच ते आहे की मग त्याचा ऑब्व्हियसली त्याचा फायदा करून घेतात रिक्षावाले आणि सामान्य प्रवाशांना याच्यातनं काही लुटीचे प्रकार समोर येत आहेत। साहजिक आता आम्ही तिथं स्वारगेटला बघितलं, स्वारगेट बस डेपो तिथंही हेच प्रकार सुरू होते। त्यामुळे जोपर्यंत बस सेवा बंद सुरू होत नाही 12 वाजेनंतर, तोपर्यंत रिक्षावाले
अवाजवी दराने प्रवाशांची पिळवणूक करणार असं सध्याचं चित्र आहे. म्हणजे बंदचे साईड इफेक्ट ज्याला आपण म्हणतो ना, ते साईड इफेक्ट आपल्याला इथं सध्या बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.